लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेड्यात कोट्यवधींची विकास कामं रखडली, ठेकेदारांवर कारवाईची मागणी. ठेकेदारांना नेमकं अभय कोणाचे? नगरसेविका रजूबाई माळींचा सवाल. शिंदखेडा शहरातील कोट्यवधी रुपयांची विकास कामं मुदत संपूनही अपूर्ण असल्याचा गंभीर आरोप करत नगरसेविका रजूबाई सुभाष माळी आणि माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना निवेदन सादर केलंय. संबंधित ठेकेदारांवर तातडीनं कारवाई करावी, तसेच या ठेकेदारांना नेमके कोणाचे अभय आहे याची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनानुसार प्रभाग क्रमांक 8, 10, 14 आणि 15 मधील कॉन्क्रीट गटार बांधकामासाठी 23 फेब्रुवारी 2024 रोजी सुमारे 50 लाख रुपयांचा कार्यादेश देण्यात आला होता. मात्र आजही हे काम अपूर्ण असून खर्च शून्य असतानाही काम प्रगतीपथावर दाखवण्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच नागरी दलित वस्ती सुधार योजना 2022 ते 23 अंतर्गत सिद्धार्थ नगर येथील सार्वजनिक शौचालय ते जितू नगराळे यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक रस्ता व फुटपाथसाठी 27 एप्रिल 2023 रोजी सुमारे 16 लाख रुपयांचा कार्यादेश काढण्यात आला. या कामासाठी 7,45,000 रुपये खर्च दाखवण्यात आला असला तरी काम पूर्ण झालेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले उद्यानासाठी 22,52,000 रुपये मंजूर झाले, त्यापैकी 14 लाख रुपये खर्च झाल्याचं दाखवण्यात आले असून काम अद्याप अपूर्ण आहे. स्वामी समर्थ मंदिराजवळील सभागृहासाठी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, त्यापैकी 14,69,000 रुपये खर्च दाखवूनही काम पूर्ण झालेलं नाही. SSVPS कॉलेज ते भगवा चौक जॉगिंग ट्रॅकसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 20 सप्टेंबर 2024 रोजी सुमारे 1 कोटी रुपयांचा कार्यादेश देण्यात आला. यापैकी 49 लाख रुपये खर्च झाल्याचं नमूद असलं तरी मुदतवाढ देऊन ही काम अपूर्ण आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2017 ते 18 अंतर्गत बुराई काठ परिसर सुशोभीकरणासाठी 1 फेब्रुवारी 2019 रोजी 1 कोटी 31 लाख रुपयांचा कार्यादेश देण्यात आला. त्यापैकी 47 लाख रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले असून काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचा आरोप आहे. आपत्ती सौम्यीकरण योजना 2024 ते 25 अंतर्गत जुना पूल ते नदीपार भिलाटी संरक्षण भिंतीसाठी 8 ऑगस्ट 2025 रोजी 98 लाख रुपयांचा कार्यादेश देण्यात आला. मात्र आजपर्यंत काम सुरू झालेलं नाही. तसेच नवीन पूल ते नदीपार भिलाटी संरक्षण भिंतीसाठी 2 जुलै 2025 रोजी 53 लाख रुपयांचा कार्यादेश देण्यात आला. हे कामही अद्याप सुरू झालेले नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. नगरसेविका रजूबाई माळी यांनी आरोप केलाय की शासनानं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र काही ठेकेदारांनी कामं अपूर्ण ठेवली असून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं केल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या प्रकरणी सर्व संबंधित कामांची तातडीनं चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अपूर्ण कामं तात्काळ पूर्ण करावीत, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. भूषण पवार, मुख्य संपादक, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा. अंतर्गत SSVP कॉलेज ते भगवा चौक या दरम्यान जॉगिंग ट्रॅक तयार करण्यास सुमारे 1 कोटी अंदाजे एवढी रक्कम मंजूर झाली होती. त्या 1 कोटीमधून हा एवढा 50 लाख रुपये काढलेले अंदाजे एवढी रक्कम काढलेली असून सुद्धा उर्वरित काम का बंद आहे, ते का सुरू करण्यात आलं नव्हतं, हा आमचा सवाल आहे. जिथून सुरुवात करण्यात आलेली SSVP कॉलेजमध्ये तिथे लोकांना चढण्यासाठी रस्ता बरोबर नाही आहे आणि तिथून तर कमीत कमी मला वाटतं 100 मीटर एवढाच रस्ता तयार करण्यात आलेला आहे. उर्वरित हा जसद पारपर्यंत भगवा चौकपर्यंत पूर्ण खड्डे आहेत. पूर्ण याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे असं आम्हाला दिसून येतोय. याची सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही निवेदन देत आहोत. ज्योतिराव फुले उद्यानासाठी 22 लाख रुपये मंजूर नगरपंचायतीमार्फत करण्यात आले होते आणि या कामामध्ये 14 लाख रुपये खर्च झालेले आहे आणि उर्वरित काम असेल, कंपाऊंड वॉल असेल, सुशोभीकरण असेल, हे अद्यापर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि याची मुदत सुद्धा 1 वर्षाची होती. शिंदखेडा शहरासाठी जयहिंद युवा क्लब अभ्यासिका स्पर्धा परीक्षा केंद्र आणि वाचनालय या बांधकामासाठी मंजूर झालेली रक्कम आहे ती 59 लाख रुपये 90,901 रुपये. यांची कार्यादेश देण्यात आलेले आहे 25/2/2025 रोजीच्या.
असून पैकी त्यांना 16,50,000 रुपये पेमेंट करण्यात आलेलं आहे. काम फक्त प्रगतीपथावर आहे, अजून त्या कामाची काही प्रगती दिसत नाही. मुदत त्याची तर आपल्या 360 दिवसाची राहते, म्हणजे 25/2/25 संपली. कार्य आदेश 25/2/25 रोजी देण्यात आलेला आहे आणि कार्य समाप्त 25/2/2026 पर्यंत होती. समर्थ मंदिराजवळ सभागृह बांधण्यासाठी माननीय मंत्री महोदय यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 21 लाख रुपये मंजूर झाले असून त्यापैकी 14,59,000 रुपये 69,000 रुपये हे खर्च होऊन देखील काम अपूर्ण अवस्थेत आहे. याच्यामध्ये आता जे काही फ्लोरिंग आहे वगैरे आहे याची पण मुदत संपलेली आहे. ठेकेदारांना इतके दिवस दिले सुद्धा काम अद्याप झालेलं आहे. या संदर्भात संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना व बांधकाम इंजिनियरांना 2-3 वेळा सांगितलं गेलं की हा विषय का आकारलेला आहे. तर त्यावेळेस आम्ही विचारलं तर ठेकेदारच येत नाही. मग याचे ठेकेदार कोण आहे? कागदावर आहे परंतु कामांच्या याच्यावर पाणीवर मी प्रत्येक या लोकांना विचारलं केंद्राच्या, तर कुठेही आम्हाला ठेकेदारच माहीत नाही असं त्यांच्या मार्फत आम्हाला कळालेलं आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत बुराई नदीकाठ परिसर सुशोभित करण्यासाठी 1,31,00,000 रुपये कामाचा कार्यादेश फेब्रुवारी 2019 रोजी काढण्यात आला. त्यापैकी 47 लाख रुपये खर्च झालेला दर्शवण्यात आले. आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत 2024-25 अंतर्गत जुना पूल ते नदी पार बिलाटीपर्यंत, म्हणजे हा विषय इकडची परिस्थिती नदी पारची जी बिलाटी आहे त्याच्यात आता ती ऑर्डर होऊन 1 वर्ष झाले, त्याची मुदत संपली, कामही सुरुवात करण्यात आली नाही. परंतु संबंधित शिवा मला हे काम प्रगतीपथावर आहे, म्हणजे ऑर्डर दिली ते काम प्रगतीपथावर असं सांगतात. मग त्या कामापासून कोणी वंचित केलं? त्यांना काम सुरू करायला कोणी आम्ही बंद केलं का? ते आम्ही बंद केलेलं नाही आणि ते म्हणतात ते आम्हाला काम करू देत नाही. आजपर्यंत त्या कामावर ठेकेदार कुठल्या ठेकेदाराला दिलेला आहे? तो ठेकेदार फक्त कागदावर आहे, तो आम्हाला दिसला नाही, तो इकडे फिरकलाही नाही. हा जो या निधीवर स्ट्रीट लाईट, फुटपाथ आणि काँक्रिटीकरण रस्ता आणि संरक्षण भिंत, हे बघा हे गटारचं काम कसं झालेलं आहे तुम्हाला समोरच दिसेल. ही गटार कशी झालेली आहे, हे संरक्षण भिंतचे काम कशा पद्धतीने करण्यात आले. आणि स्ट्रीट लाईटचे बघा कोणाचा जीवताच धोका आहे, ती केबल वायर डायरेक्ट जोडलेली आहे, म्हणजे कुठलंही त्याला जमिनीत गाळलं नाही, त्याला पाईप, त्याला सिस्टीम कोटेड नाही, काही नाही, अशी फक्त केबल टाकून दिलेली. कोणी लहान पोरगा आला, कोणी काय आलं, त्याला शॉर्ट सर्किट होण्याच्या भीतीने कोणी तिथे चिपकून जाईल अशा पद्धतीने पण कशी पुढे. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.